शिवजयंतीचे औचित्य साधून नेवासा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे। या स्पर्धेत शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। नेवासा येथील नगरपंचायत चौकापासून मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी 10:30 वाजता प्रारंभ झाला आहे। या स्पर्धेचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अनिल लंभाते, मनसेचे तालुका अध्यक्ष विलासराव देशमुख, शहराध्यक्ष संतोष गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष विजय नहार, दीपक परदेशी, अमोल कापिले, रमेश धोत्रे, दिगंबर पवार, अनिल शिंगी, संदीप काळे, बापू जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। या स्पर्धेत विविध शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। लहान गट व मोठा गट असे 2 गट ठेवण्यात आले होते। विजेत्या स्पर्धकांना यावेळी प्रमाणपत्र, शिल्प व रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली। यावेळी बदामबाई गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ मृणालिनी मुळे, सुनीता करजुले, हेमा सुपेकर, मनसे महिला आघाडी प्रमुख सौ अर्चना गव्हाणे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक अण्णासाहेब पवार, जनार्दन शेंडे, बाळासाहेब रेलकर, प्रकाश वाघ यांनी काम पाहिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले। मनसेचे शहराध्यक्ष संतोष गव्हाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले। शिवजयंतीचे निमित्त साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले। या स्पर्धेमध्ये नेवासा तालुक्यातील सर्व शाळांनी सहभाग घेतला। विशेष करून ज्ञानोदय, बदामबाई शाळा इथून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला। हजारोच्या संख्येने मुलामुलींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला। याच्यामध्ये आपण आकर्षक बक्षिसे ठेवली होती। सगळ्यांना बक्षिस, शिल्प, प्रमाणपत्र दिलेली आहेत। या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष विजयजी खेडकर, तालुकाध्यक्ष विलासरावजी देशमुख, तालुका उपाध्यक्ष विजय नहार, वासंती मनसेचे कार्यकर्ते, असंख्य गावकरी, मीडिया, पत्रकार परिषद, शिक्षक वर्ग, शिक्षक यांनी देखील आम्हाला भरपूर मोलाचं सहकार्य केलं। शूर शिवाजी आणिक त्यांचे शूरते मावळे, शूर शिवाजी आणिक त्यांचे शूरते मावळे।